हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण काय स्टडी केलं आहे? मोशन ऑफ द फॉलोअर विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी. In today's lecture, I am going to discuss the motion of the follower with simple harmonic motion. मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं टोटल 3 मोशन्स आहेत. फर्स्ट आहे युनिफॉर्म व्हेलॉसिटी, सेकंड आहे सिंपल हार्मोनिक मोशन आणि थर्ड आहे युनिफॉर्म ॲक्सेलरेशन अँड रिटार्डेशन. प्रॉब्लेममध्ये व्यवस्थित रीड करायचं आहे. फॉलोअरची मोशन कोणती आहे त्या प्रकारे तुम्हाला डायग्राम्स ड्रॉ करावे लागतात. आता इथं पण बघा सेम फर्स्ट स्टेप जो आपला असतो प्रॉब्लेममध्ये, फर्स्ट स्टेप इज टू ड्रॉ अ रेक्टँगल. सेम 0 to 360 ही जी लाईन आहे तुमची 18 सेंटीमीटरची. जर तुम्ही 20 डिग्री स्केल घेतला तर हा फिक्स राहील. सेकंड व्हर्टिकल जी लाईन आहे याच्यामध्ये जर तुम्हाला दिला असेल डिस्प्लेसमेंट ऑफ फॉलोअर इज 5 सेंटीमीटर, तर ही तुमची 5 सेंटीमीटरची लाईन येईल आणि अशा प्रकारे तुम्ही काय करणार, हा फर्स्ट ऑफ ऑल रेक्टँगल कंप्लीट करून घेणार. सेकंड स्टेप काय येईल? सेकंड स्टेप इज टू डिवाइड द गिवन रेक्टँगल इन टू rise, dwell, return and dwell, means outstroke, dwell, return and dwell. This is a first 6. This is a outstroke, that is rise. Second rectangle is a dwell. Third is a return and last is a also dwell. Means this is a first rectangle is a rise and this is a return. We have to work on these two rectangles. Then next step is again the divide the return stroke, outstroke means right stroke जो आहे इक्वल इवन पार्ट मध्ये आपल्याला डिवाइड करावा लागेल. इक्वल इवन पार्ट मध्ये मीन्स व्हॉट, 4 or 6. सेम I am divided, this is into 1 2 3 4 5 6. This must be a equal parts. And second same procedure is followed into the return stroke. 7 8 9 10 11 and 12 अशा प्रकारे काय केलं आहे, टोटल इक्वल 6 पार्ट्स मध्ये राईज आणि रिटर्न पार्ट्स मी डिवाइड करून घेतलेले आहेत. नेक्स्ट स्टेप बघा काय येईल. नेक्स्ट स्टेप इज ड्रॉ अ सेमीसर्कल कन्सिडरिंग लिफ्ट ऑफ अ स्ट्रोक ॲज अ डायमीटर. म्हणजे जो काय तुमचा टोटल लिफ्ट ऑफ अ स्ट्रोक आहे, डिस्प्लेसमेंट आहे फॉलोअरची समजा 5 सेंटीमीटर असेल, 5 सेंटीमीटर, तर लक्षात ठेवायचं आहे ह्याचा सेंटर हा येईल 2.5 सेंटीमीटरवरती त्याचा सेंटर येईल आणि कंपॉसमध्ये 2.5 डिस्टन्स घ्यायचा आहे आणि असा हाफ सर्कल काढून घ्यायचा आहे. हा हाफ सर्कल लक्षात आला. म्हणजे जो काय तुमचा डिस्प्लेसमेंट असेल तो त्याचा हाफ घेऊन आपण एक सेमी सर्कल त्याच्यामध्ये ड्रॉ करायचा. हा सेमी सर्कल ड्रॉ केला. आता सेमी सर्कल जसा आपण हा इक्वल 6 पार्टमध्ये डिवाइड केला आहे, 1 2 3 4 5 6. सिमिलरली तो सेमी सर्कल जो आहे दॅट इज ऑल्सो डिवायडेड इंटू सेम नंबर ऑफ पार्ट्स. म्हणजे ते पण सेम 6 पार्ट्समध्ये मला डिवाइड करून घ्यावे लागतील. आता 6 पार्टमध्ये डिवाइड करायचे म्हणजेच काय, सेमी सर्कलचा अँगल किती असतो तर 180 डिग्री. जर तुम्ही 6 पार्टमध्ये डिवाइड केला असेल तर 180 डिवाइड बाय 6 आपल्याला किती मिळतो, 30 डिग्री. जर तुम्ही 4 पार्ट्समध्ये डिवाइड केला असेल तर 45 180 डिवाइड बाय 4 मीन्स 45 मिळतो. आता मी 6 घेतला आहे त्यामुळे प्रत्येक अँगल किती जाईल, 30. म्हणजे हा फर्स्ट 30चा असेल, सेकंड 60 90 120 150 आणि हा लास्ट जाईल 180 आणि जॉईन करून घ्यायचा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ आणि हा 6th. अशा प्रकारे आपल्याला 1 2 3 4 5 6 मिळतील आणि परत रिटर्न यावे लागेल. 6 नंतर हा 7 8, हा 7 आहे, हा 8 आहे, हा 9 आहे, हा 10 आहे, हा 11 आहे आणि एंडला 12. प्रत्येक पॉईंटमधून हॉरिझॉन्टल लाईन्स काढायचे. 5 मधून ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, 4 मधून आहे, 3 मधून आहे, 2 मधून आहे, सेम 1 मधून पण आहे. प्रत्येक पॉईंटमधून मी काय काढले तर हॉरिझॉन्टल लाईन्स आणि हॉरिझॉन्टल पॉईंटमधून व्हर्टिकल 1 1, हा 2 2, 3 3, 4 4, 5 5, हा 6 6. जिथं आपल्याला इंटरसेक्ट होतील ते पॉईंट्स म्हणजे आपले काय असतात, त्या ग्राफचे पॉईंट्स. सिमिलरली 7 7 7 7 हा 7 आणि हा 7, 8 हा व्हर्टिकल 8, हा 9,
हा 9, 10, हा 10, हा 11 आणि हा 11, असे प्रत्येक पॉईंट तुम्हाला प्लॉट करून घ्यावे लागतील. आणि इथं पण परत हा असेल, दिस इज कॉल्ड ॲज A, B, C, D, E, F, G, H, I, J, K अँड दिस इज L. असे सगळे पॉईंट्स मिळतात. आणि हे जर पॉईंट मी सगळे जॉईन करून घेतलं तर अशा प्रकारे मला काय मिळतो, हा ग्राफ डोम शेपमध्ये मिळतो. डोम शेप, दिस इज कॉल्ड ॲज अ डोम shape. This is a rise, this is a dwell, and this is a return, and this is remaining also dwell. This is called as a displacement of a follower when it moves with a simple harmonic motion. अशा प्रकारे डिस्प्लेसमेंट डायग्राम ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि आपल्याला परत याचा हा जो आहे, हा 1 to हा डिस्टन्स A, 2 to हा B डिस्टन्स, 3 to हा C, 4 to D, 5 to B, C, D, E, F, हे जे डिस्टन्सेस आहेत आपल्याला कॅम्प प्रोफाईलमध्ये परत प्लॉट करण्यासाठी यूज करावे लागतात. अशा प्रकारे तुम्हाला व्हेन दी कॅम मूव्ज विथ सिम्पल हार्मोनिक फॉलोअर मूव्ज विथ सिम्पल हार्मोनिक मोशन प्रॉब्लेममध्ये मेन्शन केला असेल तर तुम्हाला त्याचा डिस्प्लेसमेंट डायग्राम अशा प्रकारे ड्रॉ करावा लागेल. परत एकदा सांगतोय, फर्स्ट स्टेप काय येईल बघा तुमची. फर्स्ट स्टेप इज टू कम्प्लीट रेक्टँगल 0 to 360 डिग्री मीन्स 18 सेंटीमीटर, 20 डिग्रीज घ्यायचा स्टँडर्ड आहे तो. आणि व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट जो काय असेल अशा प्रकारे हा रेक्टँगल कम्प्लीट करून घेत आहे. सेकंड, डिवाइड इंटू आउटस्ट्रोक, ड्वेल, रिटर्न स्ट्रोक, अगेन ड्वेल. डिवाइड इंटू इक्वल नंबर ऑफ even parts, 4 or 6. Here is the 6th. Same return stroke is divided into equal 6 parts. And next step is we have to draw a semicircle considering lift of a stroke as a diameter. हा diameter consider करून मला एक हाफ सर्कल काढून घ्यायचा आहे आणि तो पण डिवाइड करायचा आहे इक्वल 6 पार्टमध्ये. आणि 1, 1, 2, 2 च्या ज्या लाईन जर जॉईन केलं तर मला ही डिस्प्लेसमेंट डायग्रामची ग्राफ मिळते. व्हेन दी फॉलोअर मूव्ज विथ सिम्पल हार्मोनिक मोशन. याला आपण काय मेन्शन करणार, दिस ग्राफ इज नोन ॲज अ व्हेन दी फॉलोअर मूव्ज विथ सिम्पल हार्मोनिक मोशन. नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघायचं आहे, व्हेन दी फॉलोअर मूव्ज विथ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन अँड रिटार्डेशन. आज आपण इथं थांबतोय. पुढच्या लेक्चरला आपण थर्ड टाईप याचा स्टडी करायचा